नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असेल किंवा ती घडणारी असेल तरी पण मनामध्ये राग, रुसवा किंवा चिडचिड ही राजकारणी लोक दाखवत नसतात. आणि हे जे लोक या अशा पद्धतीनं राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये वागत असतात, असेच लोक नेहमी पुढे पुढे जात असतात आणि सक्सेस होत असतात. आपण शरद पवारांना कधी शरद पवार चिडले, शरद पवार खवळले, शरद पवार संतापले किंवा शरद पवारांनी कोणावर जहरी टीका केली असं आपण आपण कुठल्या माध्यमात ऐकत नाही किंवा न्यूजमध्ये ऐकत नाही. कधी कधीच अशा गोष्टी होतात. 2019 मध्ये जेव्हा भाजपकडून राष्ट्रवादी किंवा अन्य इतर पक्षांचे जे काही आमदार भाजपकडे इनकमिंग चालू होतं, बाकीच्या पक्षाचं आउटगोईंग होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार भाजपकडे जाण्याचा ओघ होता. भाजपमध्ये प्रवेश घेऊन त्यांना आमदारकीचे तिकीट कन्फर्म होत होती. आणि असे अनेक राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये प्रवेश घेत होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गिरीश महाजन या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सामील होते. आणि अनेक आमदार जेव्हा एखाद्या पक्षाला सोडून जातात तेव्हा अर्थातच पत्रकार कधीतरी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला प्रश्न विचारतात की आता तुमचे बरेच आमदार तुम्हाला सोडून गेलेले भाजपमध्ये जातात आणि कुठला तरी एक आमदार धाराशिवचा कुठला तो शरद पवार साहेबांच्या नात्यातीत असेल. पत्रकाराने प्रश्न विचारला की बरेच आमदार सोडून गेले पण आता तुमचे नातेवाईकच तुम्हाला सोडून जायला लागलेले आहेत. तसा पाहिलं तर हा प्रश्न अत्यंत चुकीचा होता. कारण राजकारणामध्ये नाते गोते हे नेहमी बाजूला ठेवावे लागतात. राजकारणामध्ये सक्का भाऊ सख्या भावाबरोबर राहत नाही, मुलगा वडिलांबरोबर राहत नाही, वडील मुलाबरोबर राहत नाही. कधी कधी नवरा बायकोचं सुद्धा वेगवेगळे पक्ष असू शकतात. तेव्हा एखादा कुठला लांबचा नातेवाईक त्यांनी पक्ष सोडला, त्याचा प्रश्न पवार साहेबांना विचारणं त्या पत्रकाराची तसं पाहिलं तर ती चूकच होती. राजकारणामध्ये अशा प्रश्नांना काही किंमत नाही. तेव्हा शरद पवार साहेब खवळले होते आणि तेव्हा सांगितलं की अशा पद्धतीचे जे प्रश्न जर तुम्ही विचारणार असेल तर याची उत्तरं मी देणार नाही आणि अशा पद्धतीचे प्रश्न मला परत तुम्ही विचारू नका. अतिशय भडकले होते. नंतर त्या न्यूज चॅनलच्या संपादकांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यात सुद्धा त्यांनी याचा केला होता की तुमच्यात पण काही असे काही पत्रकार आहेत का ते खाजगी जीवनामध्ये कोणाच्या तरी डोकावण्याचा प्रयत्न करतात. आणि मग या काही गोष्टी तर नक्कीच पाळल्या पाहिजे. मग आता जो विषय आहे की चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी कुठंतरी त्यांच्या भाषणात किंवा पत्रकार वार्तेमध्ये असं म्हटलं की आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ 51% मतं पाडून हा बारामती मतदारसंघ आम्ही लोकसभेचा जिंकणार आहोत. अशा पद्धतीचं त्यांनी एक स्टेटमेंट केलं, वक्तव्य केलं.
राज्याचे एका पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना हे कदाचित बोलावं पण लागतं. त्यावर सुप्रियाताईंना पण एक प्रश्न विचारला पत्रकारांनी की बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की ते 51% मतं पाडू शकतात, तुमचं काय म्हणणं आहे? तर सुप्रियाताईंनी या प्रश्नाला सांगितले की बारामतीमध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहे. बारामतीला अनेक लोक भेट देतात. राज्यातील बारामती हे जे काही तालुका आहे तर अनेक लोक पर्यटनासाठी सुद्धा येतात, अनेक लोक शेती बघायला येतात, अनेक लोक बारामतीचा विकास बघायला येतात. अशा पद्धतीचं उत्तर सुप्रियाताईंनी पत्रकाराला देऊन टाकलं. आणि हाच प्रश्न जेव्हा पवार साहेबांना कोणीतरी विचारला तर पवार साहेबांना पण विचारला आणि पवार साहेबांनी यावर तसं पाहिलं तर पवार साहेबांनी म्हणायला पाहिजे होते की बावनकुळेंना मी गंभीर घेत नाही किंवा बावनकुळेंना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पण जेव्हा पत्रकारांनी पवार साहेबांना विचारलं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात की बारामती लोकसभा आम्ही 51% मतं पाडून जिंकणार आहोत, तेव्हा शरद पवार साहेब अतिशय भडकले आणि एकदम वैयक्तिक पातळीवर बावनकुळेंवर घसरले. तसं पाहिलं तर बावनकुळे आणि शरद पवार यांच्या राजकीय पातळीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बावनकुळे 2-4 वेळा आमदार पण झालेले असतील, मंत्री झालेले असतील, पण शरद पवार साहेब या देशाचे काही दिवस संरक्षण मंत्री होते, 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि त्या अगोदर ते केंद्रीय मंत्री होते. राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले. 11 वर्ष त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवले. त्यामुळं बावनकुळेंची आणि शरद पवार साहेबांची तुलना होऊ शकत नाही. शरद पवारांनी बावनकुळेंना गंभीर घेत नाही अशा पद्धतीचं उत्तर देणं अपेक्षित असताना शरद पवारांनी बावनकुळेंवर वैयक्तिक हमला करून किंवा वैयक्तिक आपली चिडचिड दाखवून किंवा आपल्याला हा जो प्रश्न पत्रकाराने विचारलाय हा अगदी मर्मी लागलाय, टोकाचा बाण लागलाय, ही अशी चिडचिड दाखवून सांगितलं की बावनकुळेंना किंवा ज्या माणसाच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारतात त्यांना त्यांच्या पक्षानं त्यांच्या विधानसभेत तिकीट देण्याच्या लायकीचं सुद्धा समजलं नव्हतं. तेव्हा मी त्यांना गंभीर कशाला घेऊ? तेव्हा शरद पवारांनी अक्षरशः इतक्या खाली पातळीवर जाऊन बावनकुळेंची लायकीच काढून टाकली. पण जरी शरद पवारांनी त्यांची लायकी काढली असेल पण भाजपला पण बावनकुळेंची लायकी माहिती आहे. भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये बावनकुळेंची विधानसभेची तिकीट नाकारलं, त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळं तिथल्या आसपासच्या 2-4 जागा विधानसभेच्या भाजप हरलं आणि मग भारतीय जनता पार्टीच्या पण लक्षात आलं की आपण काय चूक केलेली. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने नंतर बावनकुळेंना विधान परिषदेवर घेतलं आणि आज ते राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी पण विराजमान आहे. त्यामुळं बावनकुळेंची काय लायकी आहे
हे जरी शरद पवारांना माहीत असून सुद्धा शरद पवार बोलणार नाही, पण भारतीय जनता पार्टीला बाकी बावनकुळेंची लायकी नक्कीच माहिती आहे. म्हणून तर बावनकुळेंचा आज इतका सन्मान होतोय. पण ही जी बारामतीच्या जागेच्या बाबतीत जी बावनकुळेंनी जी काही भविष्यवाणी केली किंवा जे सुचवात केलं, इथं बारामती विधानसभा मतदारसंघात 90-95% मतं अजित पवारांना पडतात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताईंना हेच जे मतदान आहे, बारामती विधानसभेचं जे काही मतदान आहे 90-95% जे अजित पवारांना पडतं, ते अजित पवारांचं जे मतदान पूर्णच्या पूर्ण सुप्रियाताईंना पडत नाही. लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस मतदानाच्या टक्केवारीत याच तालुक्यामध्ये फरक होत असतो. म्हणजे इथलेच लोक अजित पवारांना भरभरून मतं देतात, पण सुप्रियाताईंना तितके मतं देत नाही. अशी या तालुक्याची एकंदरीत रचना आहे. आणि मग जेव्हा घरचा प्रश्न, अगदी मुलीच्या मतदारसंघातील प्रश्न आणि एकदम मर्मी लागणारा प्रश्न जेव्हा शरद पवार साहेबांना कुणीतरी विचारतं, त्यावेळेस शरद पवार साहेब सुद्धा आपला बॅलन्स खराब करू शकतात. हेच आज आपल्याला यातून दाखवायचंय. चिडचिड, लोकसभा मतदारसंघ आपल्या मुलीचं काय होईल, हा मतदारसंघ आपल्या हातातून जाईल का, उद्या आपल्या मुलीच्या भविष्याचं काय होईल, ती लोकसभेत पोहोचेल का, या सगळ्या गोष्टीची चिंता आता शरद पवार साहेबांना सुद्धा लागून आहे. त्यामुळे ते वारंवार आता चिडताना दिसतात. राजकारणामध्ये जो माणूस चिडतो तो हळूहळू अधोगतीला लागतो, असे एक विचार सुद्धा आपल्या पुढे येतात. त्यामुळं बावनकुळेंचं जे काय बोलणे ते सार्वजनिक आहे किंवा ते कुठल्याही मतदारसंघाच्या बाबतीत या अशा गोष्टी बोलणारच आहे. ते राज्याचे त्या पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशा गोष्टी नक्कीच बोलावे लागतात. पण तुम्ही त्या गोष्टीचं किती गांभीर्याने घ्यायचं आणि वैयक्तिक टीकेवर जायचं आणि त्यांची अगदी पक्षातील लायकीच काढून टाकायची, हा तुमचा कमीपणा आहे. यात बावनकुळेंचा कमीपणा नाही. तुम्ही उलट बावनकुळेंचं नावच घेण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी दिवसातून 50 वेळा टीका करतात आणि मोदींचं नाव 100 वेळा घेतात. पण राहुल गांधींचं नाव पंतप्रधानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा अजून घेतलेलं नाही. त्यामुळं कोणी कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणी कोणाला मोठं करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळं काही गोष्टी वयामानाने किंवा काही गोष्टी जवळचीच लोक जेव्हा आपल्याला सोडून जातात, त्यावेळेस अशा गोष्टी नेत्यांकडून कधी कधी बाहेर येतात. या गोष्टीचं सुद्धा अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. 60 वर्ष 6 दशकं ज्यांनी त्या मतदारसंघामध्ये आपलं काम केले, त्या मतदारसंघासाठी काही गोष्टी केल्या आहेत. आता हा मतदारसंघ आपल्या हातातून जाईल की काय, अशी जेव्हा शंका येते तेव्हा चिडचिड होणं आणि राग येणं, संताप येणं, खवळणं या गोष्टी होतील
असो, आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.